जय शिवराय. नमस्कार. आज आपण पेरणी करणार आहोत तुरीचे बियाणे आणि काकडी. ते एका बरोबर आपण पेरणी करणार आहोत, एक संघ पेरणी करणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता, आपल्याकडे पूर्णपणे देशी बियाणे आहेत. गेल्या वर्षी मी हे आपल्या इथे टेरेस गार्डनवरती लावलेलं होतं, तर त्याचेच बियाणे आपण हे जमा करून ठेवलेले आहेत. तर त्याच बियाणे आपण आता पेरत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, एक किंवा दोन मित्रांनो बियाणे पेरायचं असतं, कारण एक जरी नाही आलं तर दुसरं येतंच. तर ज्याच्या शक्तीप्रमाणे त्यांची वाढ होते, उगवण होते, फुटवे येतात. तर बघू शकता, काकडी ही आणि तूर ही पेरत आहे. तर ते एका संगतीने त्यांची छान वाढ होते. जसे त्यांची वाढ होईल, फुटवे येतील, मी चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करत राहीन. तुम्ही बघू शकता, हाताने छोटंसं खड्डा करून त्याच्यामध्ये बियाणे मी टाकत आहे. ते बघू शकता. काही मित्रांनो, गवत अजून आपल्याला काढायचं आहे, काढलेलं नाही मी. तर हे पेरणी झाल्यानंतर ते मी काढून टाकेन. अगदी छान बियाणे, एकदम छान आहेत मित्रांनो. ते बघू शकता. त्या बियाणे मित्रांनो मी निवड करून ठेवलेलं आहेत. जे छोटे छोटे लहान असतात, त्यांची वाढ पूर्णपणे झालेली नसते, तर ते बियाणे मी घरच्यासाठी वापरून, बाकीचे जे मोठे बियाणे आहेत ते मी इथे पेरणीसाठी वापरत आहे. एकसारखे बियाणे गोल मोठे पेरणीसाठी वापरतात, तेही मी बियाणे तसेच मी घेतलेले आहेत. इथे बघू शकता मित्रांनो, त्याच्या बाजूला पालक आहे. काही अंतराने पेरत आहे मित्रांनो. त्या तुरीच्या दोन्हीच्या अंतरामध्ये आणखीन आपण काही लावू शकतो. भाजीपाला लावू शकतो, टोमॅटोची रोपे, वांग्याची रोपे लावू शकतो. मित्रांनो, पाऊस थोडं थांबत येत आहे आणि या बियाणे पेरण्यासाठी मला मित्रांनो उशीर झालेला आहे. तर बघूया तुरीचे बियाणे येतात का नाही. हे पहा, पालक आहे. म्हणजे 1 2 3 बियाणे असं पडत आहेत. ज्याची वाढ छान होते ते बियाणे आपल्याला ठेवायचं आहे, आणि जे उशिरा वाढ होतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. ते पालक आहे बाजूला, पहा. ते आपण पेरूच्या झाडाखाली पेरत आहे. बघू शकता. इथेही मित्रांनो बियाण्यांची वाढ छान होते, कारण सावली असल्यामुळे, आणि उन्हाळ्यात थंडी दिवसामध्ये ते टिकून राहतं. कारण मोठ्या झाडाच्या खाली आर्द्रता असते. इथे बघू शकता, पालक किती छान आलेला आहे. त्याच्यामध्ये गवत देखील आलेलं आहे मित्रांनो. गवत काढायचं राहिलेलं आहे अजून, ते मी काढून घेईन. ते बघू शकता, त्यांच्यामध्येही पेरत आहे. हे पहा, हे दुसरीकडे पेरत आहे मी. 1 2 बियाणे पडतच आहेत. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.